सांगलीतल्या मिरजेतील रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला। त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये गोंधळ घातला। सुमारे 3 ते 4 तास हा गोंधळ सुरू होता। डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी कारवाईची मागणी केली। त्यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान या सगळ्या गोंधळानंतर रुग्णालय परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मैं दवाखाने पर गई थी 5 बजे, तपासा कर्या, फोटो कार्या कर्या, सब अच्छा है क्या भी नहीं। यहाँ जरा सूझ है कर गया, फोटो भी कार्या। मुझे बाद में क्या करे, एक सलेन लगानी होना, इंजेक्शन करनी होना, 800 रुपये खर्चा आता करके, मुंह मोड़ने करके वो भी देव से 800 रुपये, 2900 की दवा भी लिख दिया, वो भी ले। कैसे इंजेक्शन करी उन्हीं किसी मालूम नहीं, ताबड़ उनको ऐसा झटका है नमदीश बाबू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।